ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण कच्च्या केळीची भाजी बनवू। त्यासाठी मी कच्ची केळी घेतलेली आहे आणि काही मसाला घेतले मी तुम्हाला सांगते। गरम मसाला 1 चमचा, जिरे 1 चमचा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा मोठा, चवीनुसार मीठ, लसूण 4-5 पाकड्या, अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, कोथिंबीर, टमाटे आणि कांदा। आता आपण हे केळी सोलून घेऊ। अशा धारी पाडून घ्यायच्या शिलताना। अशा 3-4 धारी पाडल्या की अलगद शिलता येते केळी, कच्ची केळी। अशी साल काढून घ्यायची हळूहळू। हे बघा कशी अशी हळूहळू साल निघते। अशी साल काढते झाली निघाली साल। आता अशी सर्व केळी मी आता सोलून घेते। हे कच्ची केळी सोलून झालेली आहे। आता आपण याला चांगले असे कापून घेऊ। असे 2-3 घ्यायचे, कापून घ्यायचे असे। लगेच पाण्यात टाकायचे कारण ते काळे पडतात। आता केळी छान कापून झालेले आहे। आता आपण भाजी बनवू। आपण कांदा चिरून घेऊ। कांदा चांगला कापून झालेला आहे। कढई गरम झालेली आहे। आता आपण 1 कढई तेल घालू। आता कापून घेतलेला कांदा घालू। जिरे घालू। लसूण आणि अद्रक ठेचून घेऊ। आता आपण त्यात ठेचून घेतलेला अद्रक आणि लसूण हा घालू। चांगला फ्राय करून घेऊ। आता कांदा फ्राय होतो तोपर्यंत आपण टमाटा कापून घेऊ। टमाटे चांगले चिरून झालेले आहे। आता कांदा पण चांगला फ्राय झालेला आहे। आता आपण मसाला घालू। लाल तिखट, गरम मसाला, हळद, चांगलं फ्राय करून घेऊ। चिरून घेतलेला टमाटा घालू। थोडं पाणी टाकायचं आणि आता चांगलं फ्राय करून घ्यायचं टमाटा चांगले शिजेपर्यंत। आता टमाटा छान फ्राय झालेला आहे। आता आपण कापून घेतलेली केळी टाकू आपण। चांगलं परतून घेऊ। चवीनुसार मीठ टाकू। आता अर्धा ग्लास पाणी घालू। झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी शिजू दे। भाजी शिजते तोपर्यंत आपण कोथिंबीर चिरून घेऊ। आता 10 मिनिटं झालेली आहे। आता भाजी छान तयार झालेली आहे। आता आपण त्यात कोथिंबीर घालू। आता जेवायला गरमागरम केळीची भाजी
आता आपण जेवायला वाढू. गरमागरम कच्च्या केळीची भाजी, चपाती, कांदा, पापड खाऊ आता. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक करा. धन्यवाद.